कमावते, दुसरी पिढी नाव गमावते आणि त्याची फळं तिसऱ्या पिढीला भोगावी लागतात। आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून मी आजवर हे पाहिलंय की त्यांच्या आईवडिलांचं नाव आणि आमच्या आडनावाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये याची काळजी नेहमीच त्यांनी घेतली। सुरुवातीचे 10 वर्ष पुणे जिल्ह्यात राहून सुद्धा दर महिन्याला आम्ही सहकुटुंब गावी यायचो आणि घरात बॅग ठेवली की त्यांचे पाय शेताकडे वाढायचे। शेतीमध्ये त्यांचा विशेष रस। कॉलेजच्या दिवसांपासून त्यांनी स्वतःहून जबाबदारी घेऊन शेतीमध्ये प्रगती करायला सुरुवात केली। सुरुवातीला शेतीला पाण्याची टंचाई जाणवत होती म्हणून विहिरी काढल्या। 2 दूरवरच्या शेतामधल्या विहिरी पाईपलाईनने जोडल्या जेणेकरून उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये। त्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले तर आमचे आजोबा बोलले की हे पैसे मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवले। तर त्यांनी दुसऱ्या कोणाच्या तरी विहिरीचं पाणी घेऊन ऊस लावला आणि जेव्हा त्या ऊसाचे 4 पैसे होतील हे आजोबांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी आपल्याकडचे पैसे माझ्या वडिलांना दिले आणि सांगितले की हे पैसे आणि पाईपलाईन करून घे। जिरायती शेती ही त्यांनी बागायती केली आणि 90च्या काळात वर्षाकाठी लाखभर रुपये वडिलांच्या हातात आणून ठेवले। या सर्व गोष्टींचं कौतुक यासाठी की हे सगळं त्यांनी केलं ते वयाच्या 22-25व्या वर्षी। मी कुठेतरी वाचलेलं की मुलं चांगली असतील तर आई वडील सुद्धा 4 वर्ष जास्त जगतात आणि याची प्रचिती मला आमच्या आजी आजोबांकडे बघून येते। आमच्या आजोबांना आम्ही तात्या म्हणायचो। 2 वर्षांपूर्वी वयाच्या 88व्या वर्षी ते वारले। आज ते आमच्यात नाही आहेत पण मला खात्री आहे की जर ते आज हयात असते तर आज याच मंचावर आपल्यासोबत बसले असते, कारण तुमच्यासारखा मुलगा लाभला याचा त्यांना सार्थ अभिमान होता आणि हे नेहमीच त्यांच्याकडे पाहिल्यावरती माझ्या लक्षात आलं। आणि असं वाटण्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत। मुलगा म्हणून तर तुम्ही त्यांचं नाव राखलं पण एक भाऊ म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या कर्तव्याचं पालन केलं। नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच पुणे जिल्ह्यात बदली झाली। जवळपास 10 वर्ष तिथे राहून सुद्धा तुमची गावाकडची आणि आपल्या कुटुंबाची ओढ तसूभरही कमी झाली नाही। मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली पुण्यात कुठेही फ्लॅट घेऊन राहणं तुमच्यासाठी खूप सोपं होतं आणि आज तर प्रॉपर्टीची किंमत करोडच्या घरात असते, पण फक्त स्वतःच्या प्रगतीवर लक्ष न देता तुम्ही गावाकडे आलात आणि आपण एक कुटुंब म्हणून कसे प्रगती करू शकतो याचा विचार केला ही साधी बाब नव्हे। तुमच्या दोन्ही भावांचा तुमच्यावर असलेला विश्वास आणि तुमच्या प्रती त्यांचं आदरयुक्त प्रेम या गोष्टी आजच्या काळात खरंच असमांतर आहेत। आज तुमचे भाऊ, पुतणे, आम्ही मुलं, तुमच्या सुना आणि अगदी नातवंड सुद्धा तुम्हाला दादा म्हणून हाक मारतात। यावरूनच एक भाऊ म्हणून तुम्ही आपलं घर कसं बांधून ठेवलं हे सिद्ध होतं। शिक्षक म्हणून तुमच्या या 30 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये तुम्ही जिथे जिथे गेला तिथे तुम्ही कायम प्रकारे किंवा तुमची वक्तृत्वावरची पकड असेल यामुळे तुम्ही कायमच सेंटर ऑफ अट्रॅक्शन होता। 5वी अ च्या वर्गात तास घेणारे खोतकर आणि 10वी ब च्या वर्गात तास घेणारे खोतकर हे तुम्हाला न ओळखणाऱ्या एखाद्यासाठी 2 वेगळे व्यक्ती वाटतील। 5वीच्या मुलांसोबत त्यांच्याच वयाचे होऊन त्यांना शिकवणारे तुम्ही आणि 10वीच्या मुलांच्या अंगाचा थरका बुडवणारे तुम्ही हे आम्ही खूप जवळून पाहिलं। इंग्लिश विषयावरची तुमची पकड इतकी की शाळेतील इतर इंग्लिश शिक्षक सुद्धा कुठे अडले तर ते तुमच्याकडे मदतीसाठी धावायचे। तुमच्यातील नेतृत्व गुणामुळे तुम्ही नेहमीच शाळेतील जबाबदार शिक्षकांपैकी एक राहिलात। तुमच्या वरिष्ठ तसेच कनिष्ठ सहकाऱ्यांसोबत तुमचे नेहमीच आदराचे संबंध राहिले। माझे वडील म्हणून जर तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या डोळ्यासमोर 3 गोष्टी येतात। पहिली म्हणजे मार। खूप मार खाल्लाय मी तुमचा। मला तर असं वाटायचं की तुम्ही शाळेत मुलांनी केलेल्या आगाऊपणाचा राग माझ्यावर काढता। छोट्या छोट्या गोष्टींवरून माझं आणि पूजाचं भांडण व्हायचं आणि मी मार खायचो आणि तुम्ही तिला मारायला गेले की ती मारायच्या आधीच रडायला लागायची आणि मारापासून वाचायची। एकदा कोणाला न सांगता मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही विहिरीवर पोहायला गेलो आणि हे त्यांना कळालं तर आम्हाला विहिरीतून बाहेर काढून घाणेरीच्या झुडपाच्या काठीने मारलेलं आणि ही आठवण मी कधीच विसरणार नाही। आणखी बऱ्याच अशा घटना आहेत, त्यावर एक वेगळं भाषण होईल। दुसरी गोष्ट म्हणजे ती तुमची काळजी आणि प्रेम। वडील हे आईसारखं कधी उघडपणे आपलं प्रेम दाखवत नाही, त्यांची काळजी त्यांच्या कृतीमधून दिसून येते। तुमचा पूजापेक्षा जास्त माझ्यावर जीव आहे हे मला तेव्हाच समजलेलं जेव्हा तुम्ही एका केकच्या तुकड्याचे 2 तुकडे करून त्यातला मोठा तुकडा मला दिला होता। वर कठोर आणि कणखर वाटणारे माझे वडील मनाने तितकेच हळवे आहेत हेही मला कित्येकदा दिसून आलं। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोष्टी।
स्टोरी, जसं आता मगाशी आयना पुढे सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं उदाहरण देताना त्यांच्याकडे एखादा किस्सा असायचा. त्यांनी कळत न कळत आमच्यावर जे संस्कार केले ते त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमधून. प्रत्येक गोष्ट समजावण्यासाठी त्यांच्याकडे एक उदाहरणार्थ गोष्ट आहे. त्यांची सर्वात आवडती गोष्ट जी आम्ही खूप वेळा ऐकली आहे आणि आज ती इथे सांगायची माझी इच्छा आहे ती म्हणजे पंढरपूरच्या घोड्याची. त्यांनी एकदा आम्हाला ही गोष्ट सांगितली की जेव्हा एखादा माणूस नवीन घोडा घेण्यासाठी पंढरपूरच्या घोड्यांच्या बाजारात जातो तेव्हा तिथले जे घोडे विकणारे दलाल त्याला आधी विचारतात की आप कमाई की बाप कमाई. ते यासाठी की जर आपण आप कमाई म्हणजे स्वतःच्या कमाईतून तो माणूस घोडा घ्यायला आलाय तर तो प्रत्येक रुपयाचा विचार करेल, पण जर तो बाप कमाईतून म्हणजे बापाच्या कमाईतून घोडा घ्यायला आलाय तर तो पैसे खर्च करताना मागचा पुढचा विचार करणार नाही, कारण त्याला त्या पैशाची जाण नाही. तर जेव्हा त्यांना आम्हाला सांगायचं असायचं की पैसे जपून वापरा तेव्हा ते आम्हाला म्हणायचे की पंढरपूरच्या घोड्याची गोष्ट लक्षात आहे ना. अशा कित्येक गोष्टी आमच्या इतक्या रुजल्या आहेत की प्रत्येक परिस्थितीनुरूप आम्हाला वेगळी गोष्ट आठवते आणि ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वेगळा धडा मिळतो. आणखी एक गोष्ट मी लहानपणापासून त्यांच्याकडून वारंवार ऐकली ती म्हणजे तो एक शब्द जो ज्याचा माझ्यावरती खूप इम्पॅक्ट झाला तो म्हणजे व्यवहार ज्ञान, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज. माझ्या शिक्षक वडिलांकडून माझ्या लहानपणी सर्वात जास्त माझ्या कानावर पडलेला तो शब्द. मार्क 2% कमी पडले तरी चालतील पण माणसाकडे व्यवहार ज्ञान असावं असं त्यांचा दृढ समज. चार चौघात कसं बसावं, काय बोलावं आणि कितपत बोलावं याचे डोस आम्हाला नेहमीच मिळत राहिले. स्वतःच्या प्रत्येक कृतीला एका प्रयत्नाच्या नजरेने बघायची कला मला तिथूनच आत्मसात झाली. तुझे वडील शिक्षक नव्हे तरी पण असं वागतोस असं कोणाकडून ऐकायला लागू नये या जबाबदारीचं सुरुवातीला ओझं वाटायचं, पण त्याच ओझ्याने आज खांदे मजबूत झाले यात दुमत नाही. वाल्यात जेव्हा आम्ही होतो तेव्हा मी 4-5 वर्षांचा होतो आणि मला आठवतं की दर गुरुवारी तिथे आठवडी बाजार भरायचा आणि दादा मला सुद्धा सोबत घेऊन जायचे, फक्त फिरायला म्हणून नव्हे तर त्यांच्या प्रत्येक कृतीचं निरीक्षण करायला. असं म्हणतात की जगात परफेक्ट अशी कोणतीच गोष्ट नसते, पण जर परफेक्शनच्या अगदी जवळची कोणती गोष्ट असेल, जर नियर परफेक्ट कोणती गोष्ट असेल तर ते तुम्ही आहात असं मला वाटतं. आमच्या आयुष्यातील तुमचं महत्त्व हे शब्दांमध्ये वर्णन करण्यापलीकडे आहे. आज शिक्षण सेवेतून निवृत्त होत असताना तुम्ही शिक्षक म्हणून जगलेली ही मागची 30 वर्ष 30 सेकंदाप्रमाणे डोळ्यासमोरून जातात. वय वाढलं, वजन कमी झालं, ताकद सुद्धा किंचितशी घटली, पण एक गोष्ट आजही तितकीच भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी आहे आणि ती म्हणजे तुमची पत्नी आणि आमची आई सौ छाया चंद्रकांत खोत. खरंच सावलीप्रमाणे तिने तुमची या सुंदर प्रवासात साथ दिली आहे. 2.5 वर्षाचा मुलगा आणि 3 महिन्याच्या मुलीला घेऊन अनोळखी लोकांच्यात जाऊन राहायचं धाडस तिने कसं केलं याचं खरंच मला आश्चर्य वाटतं. आज या निवृत्तीच्या टप्प्यावर उभं राहून मागे वळून पाहिलं तर तुमचा संपूर्ण प्रवास हा केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर एक उत्तम पुत्र, भाऊ, पती, पिता आणि मार्गदर्शक म्हणून झळकतो. शिक्षण हा केवळ ज्ञान देण्याचा व्यवसाय नाही तर तो संस्कारांचं बीज पेरण्याचा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला. आता निवृत्तीचा अर्थ विश्रांती नव्हे तर नव्या टप्प्याची सुरुवात असते. हे नवीन पर्वही तुमच्यासाठी आरोग्यदायी, समाधानी आणि आनंददायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दादा, आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि तुम्ही आमच्यासाठी आज, उद्या आणि सदैव आदर्श आहात. धन्यवाद.